प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणारी एक घटना आज सकाळी समोर आली आहे। बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपाखाली बीड पोलिसांनी लातूर येथील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं आहे। राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। अविनाश पाठक हे बीड येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना राष्ट्रीय महामार्गासाठी केलेल्या जमीन भूसंपादनात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे। या प्रकरणात भूसंपादनाच्या मोबदल्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे। शासकीय कागदपत्रांवर बनावट स्वाक्षऱ्या करून शासनाची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले होते। या संदर्भात बीडमध्ये रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाचा तपास करत आहे। बीड पोलिसांचे एक पथक आज सकाळी लातूरमध्ये दाखल झाले। लातूर पोलिसांच्या मदतीने पाठक यांच्या निवासस्थानी छापा टाकून त्यांना ताब्यात घेण्यात आले। या कारवाईमुळे महसूल विभाग आणि प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे। अविनाश पाठक यांना ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांना बीडला नेण्यात येत असून पुढील चौकशीत या घोटाळ्याचे आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे।